मित्रहो, आता आपल्या आरोग्यासंबंधी पूर्वीच्या काळी नाडी परीक्षा, मूत्रपरीक्षा, नेत्रपरीक्षा, मलपरीक्षा हे होत्या. त्यातील एक नाडी परीक्षेबद्दल मी सांगू इच्छितो. नाडी परीक्षा ही सकाळी एकदम पहिल्या प्रहरी उठल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर नाडी पाहावी. तेलभंग म्हणजे ज्याने तेलाची मालिश केलेली आहे ते, आणि ज्याला भूक लागलेली आहे आणि तृष्णा लागलेली आहे आणि ताण लागलेली आहे अशा लोकांची नाडी पाहू नये. आणि त्यामुळे काय होते की जास्त हे आपल्याला कळत नाही आणि रोग्याचे सुद्धा समाधान होत नाही. प्रांतकाळी उठून घटकाभर स्वस्थ बसता पुरुष अथवा स्त्रीची नाडी पाहावी. पुरुषाचा उजवा हात धरावा आणि ती साधारण असे अंगठ्याच्या जवळ हे असं इथं बघावी अशी. चांगली समजते. पुरुषाचा उजवा हात आणि स्त्रियांचा डावा हात लांब धरून सरळ करून अंगठ्याच्या मुळाशी तर्जनी, मध्यमा, अनामिका ही 3 बोटे ठेवून वात, पित्त, कफ हे दोष अनुक्रमे जाणावे. तसेच पायाच्या मुळाशी सुद्धा त्याची चाचपणी करावी. ही सकाळी 10 घटकापर्यंत कफनाडी, मध्यंतरी 10 घटकापर्यंत पित्तनाडी आणि सायंकाळी 10 घटिका वातनाडी ही तिची लक्षणं आहेत. हे झालं नाडी परीक्षा. आणि उद्या आपण मूत्रपरीक्षेच्या विषयी बोलू. ही पूर्वीच्या काळची पद्धत आहे, आजची नाही आहे.